रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। शेत जमिनीच्या पैशांच्या वादातून 70 वर्षीय वृद्धास जीवेठार मारल्याप्रकरणी आरोपी एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। हा निकाल शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे। मकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने खेतिया येथील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या गेटवरील मार्गावर मक्कीची वाहने खाली करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे खेतिया सेधवा महामार्गावर वाहनांची रांग लागली होती। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी काल चौथ्या दिवशी अर्ज दाखल झाले आहेत, तर नंदुरबार व नवापूर या ठिकाणी एकही अर्ज आलेला नाही। शहाद्यात मकरंद पाटील यांनी भाजपाकडून तर तळोद्यात जितेंद्र माळी यांनी भाजपातर्फे नगराध्यक्षपदाकरिता नामनिर्देशनपत्र भरले आहे। आमलीबारी घाटात घडलेल्या स्कूल बस अपघातस्थळी जाऊन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पाहणी केली। तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या घरी जात त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यात आली। तसेच मयत दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे। तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाची डोकेदुखी वाढली आहे। कारण तळोद्यात नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून अजय परदेशी, डॉक्टर शशिकांत वाणी, जितेंद्र माळी, योगेश चौधरी हे इच्छुक आहेत। त्यामुळेच या चौघांपैकी भाजपाकडून कोणाला उमेदवारी जाहीर होते याची भाजपाकडून चुरस निर्माण झाली आहे। भाजपाने उमेदवारी घोषणा केल्यानंतर कदाचित बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षात सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही। कदाचित भाजपातून बंडखोरी करणारे काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चाही रंगू लागली आहे। समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे। त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग करावा। राज्याच्या विकास गाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पीठाच्या गिरणीचे उद्घाटन करण्यात आले। नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात कालभैरव जयंतीनिमित्त महावाहन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी शेकडो सेवेकरांनी सहभागी होऊन सेवा रुजू केली। नंदुरबार येथील SM मिशन ट्रस्ट संचलित SM मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली। वनहक्क कायद्याचे हेतू आदिवासी व पारंपरिक वननिवासांना त्यांच्या हक्काचे कायदेशीर संरक्षण मिळवून देणे आहे। म्हणून दावे निकाली काढताना सर्व विभागांनी पारदर्शकता व पुराव्यांची काटेकोर शहानिशा करावी, जेणेकरून केवळ पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले। नंदुरबार तहसीलदारांच्या पदोन्नतीतून नंदुरबार जिल्ह्यातील 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या तर इतर 4 अधिकारी हे नंदुरबार जिल्ह्यात पदोन्नतीने येत आहेत। शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे। तसेच नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी आशा गांगुर्डे यांना पदोन्नती देण्यात आली। अक्कलकुवा येथे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बोलेरो वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार येथे वारुती व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुधाकर सदाशिव मराठे पहिलवान वय 64 यांचे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले। जुन्या भानगडीच्या कारणावरून शिवीगाळ करीत दुचाकी जाळल्याची घटना नंदुरबार येथे घडली। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवापूर तालुक्यातील सोनखाम येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील जोसेफ नाईक या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी तयार केलेले उपकरणाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळाले आहे। या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर यांनी पत्रपरिषदेत दिली। नंदुरबार जिल्ह्यात हुडहुडी सुरू होताच रब्बीच्या पेरणीत देखील वाढ झाली आहे। सरासरी 1844 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली आहे। महिनाअखेर पूर्ण क्षेत्रात पेरण्या होण्याची शक्यता आहे। यंदा लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीपातळी चांगली असल्याने रब्बीचे पीक चांगले येण्याची अपेक्षा आहे। जमिनीच्या पैशांच्या वादातून 70 वर्षीय वृद्ध धीरूभाई छोटूलाल तडवी वय 70 राहणार बारेजा जिल्हा अहमदाबाद गुजरात यांचा खून केल्याप्रकरणी महिला आरोपीस जन्मठेप व 15,000 रुपये दंडाची शिक्षा शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली। अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी होरापळी गावादरम्यान कुंडी गावाचे शिवारात कंजाला नदीजवळ ही घटना घडली होती।
आमलीबारी गावानजीक देवगोई घाटात विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातानंतर वाहनांच्या फिटनेसच्या मुदतीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय विविध बाबींची पूर्तता न करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाईचा बडगा उपप्रादेशिक परिवहन विभागाने उचलला आहे. गेल्या 2 दिवसात विविध पथकांतर्फे कारवाई करीत 129 वाहनांवर कारवाई करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आदिवासी उपयोजनेतून 8 खरेदी केंद्रांना खरीप हंगामातील भरड धान्य खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. आता आदिवासी विकास मंडळांनी तातडीने धान्य खरेदीची कार्यवाही करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहादा तालुक्यातील वाघोदे ते कारथदे खुर्द रस्त्यावर दुतर्फा काटेरी झाडे झुडपांनी वेढा घातला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन काटेरी झाडे झुडपे काढावेत अशी मागणी होत आहे. शहादा तालुक्यातील पिंपळोत येथील जिल्हा परिषद शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिवस साजरा करण्यात आला. साने गुरुजी मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना बालदिव्याच्या पूर्वसंध्येला शालेय साहित्य व पुस्तक वाटप करण्यात आले. शहादा तालुक्यातील जयनगरसह धांद्रे खुर्द, धांद्रे बुद्रुक, उभा दगड, बोराळे, निंभोरे या गावांतील शेतशिवारात गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांना बिबट्या आणि तरसेचे दर्शन होत आहे. वनविभागाने हिस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गातून होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी यंदा अवघ्या 9 दिवसांचाच अवधी प्रचारासाठी असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेषतः नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना इतक्या कमी वेळात वातावरण निर्मिती करण्याचे मोठे आवाहन पेलावे लागणार आहे. शहादा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन 4 दिवस लोटले तरी अद्याप एकाही प्रमुख राजकीय पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. याद्या जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. एकीकडे पक्षांच्या अंतर्गत बैठका आणि सर्वेक्षणांचे अहवाल अंतिम होत असताना दुसरीकडे मात्र तोंडी प्रचाराचा धुराळा उडत आहे. नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असली तरी उमेदवार मात्र अद्यापही पुढे आलेले नाहीत. 4थ्या दिवशी गुरुवारी एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. ही बाब आता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. नंदुरबार पालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी 4ही ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची कसरतच होणार आहे. किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या भरड धान्य खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. यावर्षी ही नोंदणी बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे. त्यानंतर विक्रीसाठी सुद्धा बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. विशेषतः वयोवृद्ध शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे न लागणे, सर्व्हर डाऊन होणे आणि तासनतास रांगेत थांबूनही नोंदणी न होणे आदी समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो. नंदुरबार तालुक्यातील कोठरेदे येथे कृषी विज्ञान केंद्रातर्फे दादालाड कापूस तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी कापूस पिकाच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुरुवारी दिनांक 13 नोव्हेंबर हा उपक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच मनीष पाडवी होते. नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील देवरे माध्यमिक विद्यालयात शुगर बोर्ड फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी साळुंखे होते. बुधवारी दिनांक 12 नोव्हेंबर हा कार्यक्रम पार पडला. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.